गुड्डू आणि मॉन्टीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला भेटेल। दोन धडाडीचे फलंदाज पाहायला भेटतात आणि त्याचपेक्षा महत्त्वाचे दोन ताकदीचे संघ एकमेकांसोबत आता खेळतायत। P1च्या पहिल्या षटकाला सुरुवात होईल। मॅचला सुरुवात होते। पंच यावेळेस आपण पाहत आहोत अगदी तयारी करतायत। मॅचला जशी आपण ग्रीन सिग्नल दिला जाईल तसं मॅच सुरुवात होईल। लाईन बॉयज संघाकडनं मॉन्टी आणि गुड्डूची जोडी आपल्याला पाहायला भेटते। गुड्डू स्ट्रायकर एंडला आणि आता प्रिन्सचा पहिला बॉल, पहिला चेंडू इनसाइड आउट। व्हॉट अ स्ट्रोक, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर। इट इज मॅक्सिमम, इट्स अ मॅसिव्ह हिट। यस, पंचांचा सिग्नल, षटकार। काय टायमिंग होतं, यापेक्षा चांगली सुरुवात कोणती नसावी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। लाजवाब फटका, स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगणारा हा फटका होता। प्रिन्सचं भव्य स्वागत झालंय मैदानाच्या आतमध्ये। षटकार ठोकलाय गुड्डूनं आणि गुड्डूच्या माध्यमातून आपण पाहत आहोत पहिला षटकार। यावेळेस लेटकट फटका अगदी आपण पाहत आहोत। चेंडूचं वेट केलं होतं, बॉल बॉडीवरती येत होता, टप्पा पडल्यानंतर त्यानंतर हलक्या हाताने बॉलला फक्त ढकललंय, दिशा दिली आणि त्याच्यानंतर काय घडतंय, धावासाठी धाव होते। यस, आता पंच सांगतील, पाहूयात। पंच दोन धावा कळवतायत। यस, बॉल गेला असावा, घोषांकित एरिया, डिक्लेअर झोन, दोन धावा पंच, स्क्वेअर पंच आम्हाला सांगतायत। पंचांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात, भरपूर चांगली सेवा देत आहेत या स्पर्धेमध्ये। कारण आज आपण पाहत आहोत दुपारचं सत्र आहे आणि उन्हाचा तडाखा लागतोय आणि खरी स्टॅमिना मात्र खेळाडूंचा चेक केला जाईल। उन्हाच्या तडाख्यामध्ये खेळ दाखवावा लागतो आहे। दोन धावा मिळाला, धावा झाला टोटल 8 आणि गाठ सध्या तरी आपण पाहत आहोत SRK संघाच्या विपक्षामध्ये लाईन बॉयज संघ। पुन्हा एकदा प्रिन्स, पुन्हा यावेळेस बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला होता, लेग कटर वापर पुन्हा करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँड बॉलला पुन्हा ढकललंय, लॉंग लेगला फिल्डर आहेत, पाठलाग चालवला जाईल आणि तत्पूर्वी पुन्हा दोन धावा मिळतायत। चांगली रनिंग द विकेट, त्याचमुळे अगदी डगआउट देखील खुश आहे। अगदी सुरुवात चांगली झालेली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्याचाच विचार करून सध्या तरी गुड्डू मात्र चांगली फलंदाजी करतोय या मॅच मध्ये। 10 धावा धावफलकाला सजल्यात, डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड। यावेळेस हो, हलक्या हाताने खेळायचं होतं, सॉफ्ट हँड सॉफ्ट डिसमिसल पाहायला भेटतंय। पॉइंटला झेल पकडला, बॅट्समन आउट, गुड्डू बॅक टू द डगआउट। कल्पेशला या मॅच मध्ये इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या पोझिशन वरती मात्र प्रमोट केलंय टीमच्या कॅप्टननं। पाहूयात, जबाबदारी मोठी असेल कारण गुड्डूनं चांगली सुरुवात करून दिलेली आहे, परंतु शेवट महत्वाचा असणार आहे या मॅचचा, रिझल्ट महत्वाचा असणार आहे या मॅचचा। आणि इथे आता आपण पाहत आहोत कल्पेशला प्रमोट केलंय इन ॲट नंबर 3 वरती। पाहूयात तो फलंदाजी कशी करेल। यावेळेस आपण पाहायला गेलं तर प्रिन्सच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि ती देखील लाख मोलाची विकेट होती। महत्वाचा गडी टिपला गेलाय। आता पाहूयात कल्पेश कशी फलंदाजी करेल या मॅच मध्ये। 5 ओव्हर आहेत आणि हे देखील विचार करून खेळ दाखवावा लागणार आहे। 10 वरती पहिला धक्का, 10 वरती पहिला गडी टिपला गेलाय। महत्वाची विकेट आता मिळाली आणि इथून आता प्रिन्स मात्र कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय। स्ट्रायकर एंडला यावेळेस कल्पेश, वेट केलं होतं या चेंडूचं देखील, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल चालला विकेट किपरच्या ओंजळीमध्ये, हातामध्ये हा बॉल स्टॉप होतोय। अजून एक चांगला चेंडू, अजून एक डॉट बॉल पाहायला भेटतोय, चांगला पलटवार करत आहेत, चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला भेटते प्रिन्स कडनं आपल्याला। कमबॅक अगदी चांगलं झालंय। पहिल्याच आपण चेंडूवरती पाहिलेला षटकार, त्याच्यानंतर आपण पाहिलं 2 बॉलवरती 2-2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर विकेट मिळाल्यानंतर कमबॅक होतोय। यावेळेस आता फटका चांगला आहे, इनफिल्डला भेदून बॉल आता जाऊ शकतोय का पाहूयात। पाठलाग चालवला गेलाय, आता चेंडू चाललाय मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन कडे,
प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणत असतो ते यालाच म्हणत असतो. शेवटपर्यंत प्रयत्न केले, बॉल अडवला गेला हे महत्वाचं. आणि पाहता पाहता रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला भेटली. धावा मिळतायत 3, वाचवली गेली सिंगल. आणि आता होते ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय, धावा झाला टोटल 13. 13 वरती एक फलंदाज बाद. लायन बॉईज टीम. चला फील्ड लवकरात लवकर सेट करा. पराग यावेळेस आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटेल. सेकंड ओव्हर मध्ये सेकंड बॉलरचा वापर होतोय या टीम कडनं. SRK संघाकडनं आपण पाहत आहोत पराग. सन्माननीय आदरणीय राजेशजी करोतिया साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. राजेशजी करोतिया साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. आपण पाहत आहोत भाभा चषक 2025 साठी अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पराग यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती इथे पाहायला भेटत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रिन्सने धावा खर्च केला त्या 13. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये होती. सगळ्यात महत्वाची ती विकेट ज्यानं स्टार्ट षटकारानं मिळवून दिलेला होता तो गुड्डू आउट झाला आणि त्याच्यानंतर कमबॅक झालाय. आता पाहूयात. चला जास्तचा वेळ खर्च करू नका प्लीज. ऑन साइडला वळवायचा होता. अगदी यावेळेस आपण पाहत आहोत पुढे टाकण्याचा प्रयत्न. लेंथ वरती बॉल पडल्यानंतर बॉडी लेंथ वरती आलाय. पुन्हा एकदा दिशा देण्याचं कार्य करायचं होतं, नाही जमलं. फलंदाज नाराज आहे स्वतःवरती. कल्पेश इथे आलेली एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्या तर टोटल 14. 1.1 चा खेळ झालाय. प्रत्येक बॉलवरती रणनीती आखतायत, कारण म्हटलं जातं एक छोटा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन सकता है. त्या उद्देशाने एखादा छोटा बदलाव देखील पाहायला भेटलाय. पाहूयात त्या बदलावाचा फायदा किती होईल. वेगामध्ये बॉल होता आणि यावेळेस सांगतायत पंच सांगतायत, फिंगर अप करतायत आणि सांगतायत OUT, बॅट्समन आउट. दांडी गुल झाली असावी, इतक्या वेगामध्ये हा बॉल होता. बॉल कधी आला आणि कधी निघून गेला फलंदाजाला समजलंच नाही. आणि महत्वाची ही विकेट मॉन्टीच्या रूपाने मिळालेली आहे. फलंदाज मॉन्टी आउट. दोन विकेट आता मिळालेल्या आहेत SRK संघाला. चांगली गोलंदाजी होते. प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट आलेली आहे हे महत्वाचं. धनंजय यावेळेस नवीन फलंदाज, न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट, यावेळेस इनाट नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. पाहूयात धनंजय योगदान या मॅच मध्ये किती देईल. आता काहीशी चर्चा होते फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. प्लॅनिंग आखतायत आणि त्या प्लॅनिंग नुसार मात्र गोलंदाजी होते हे सगळ्यात महत्वाचं आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी लाजवाब आपल्याला पाहायला भेटत आहे. सुरुवात चांगली झाली होती बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं, परंतु शेवट आम्हाला करायचा आहे चांगला, असं सांगतात फिल्डिंग करणारी टीम SRK. हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पराग. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चाललाय. कटरचा वापर चांगला होतोय. ही विकेटच भरपूर महत्वाची आहे. या विकेटचं जर विश्लेषण करायला गेलं तर अगदी मातीची विकेट, परंतु एखाद्या कॉन्क्रीटच्या विकेटला देखील लाजवेल या पद्धतीची ही टणक विकेट आहे. आणि त्याचमुळे गोलंदाजाने देखील या विकेटवरती आजच्या दिवसामध्ये वर्चस्व ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा पराग यावेळेस राऊंड द विकेट. वेगामध्ये बॉल, बॉलर बॅक ड्राइव्ह, फटका, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. कल्पेश पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला अगदी आपल्या घरट्याकडे, अगदी आपल्या पॉपिंग क्रेज कडे वळालाय. धोका टळलेला आहे. इथे देखील धाव आलेली नाहीत. अजून एक डॉट बॉल. दुसरे षटक पाहतात, हातच खोलू दिलेले नाहीत. अगदी आपण पाहत आहोत जणू काही पायामध्ये बेड्या टाकल्यात फलंदाजांच्या. अशी गोलंदाजी होते. पुन्हा एकदा बॉडी लाईन वरती बॉल होता.
बॅटचा फ्लो लवकर इथे आपण पाहत आहोत कंप्लीट झाला आणि त्यानंतर बॉल बॉडीवरती आला आणि पंच पुन्हा एकदा सांगतात लेग बाईज, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा फक्त झाल्यात 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 धावा होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात आणि त्याच्यामध्ये देखील विकेट आली आहे. राहिला आता शेवटचा बॉल. पाहुयात पराग यावेळेस विकेटच्या शोधामध्ये कदाचित असू शकतोय. कल्पेशला धावा काढावा लागतील. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर आलेत. जजमेंट खराब. बॉडी बॅलन्स गमावलं. आता बॉल चाललाय लॉंग ऑनला. लॉंग ऑफ मध्ये इथे पाठलाग चालवला जातोय. बॉल फेकी होईपर्यंत आपण पाहत आहोत कल्पेश नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला म्हणजे धावा इथे सहजरित्या मिळू शकतायत. 3 धावा धावून पळून कंप्लीट आणि आता ओव्हर समाप्त. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावा झाला टोटल 18. 18 वरती 2 धक्के. 2 फलंदाज 18 वरती बाद झालेत लाईन बॉईज संघाचे. आता अजून देखील फील्ड विखुरली जाईल. आता मोठं संकट फलंदाजांवरती अजून देखील येऊ शकत आहे. आलेली जी संधी होती त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. मांडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढणं गरजेच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या रोखल्यात आणि आता धावा फक्त झालेल्या आहेत 18. 2 ओव्हर 18 धावा. चला फिल्डिंग लवकर सेट करा आणि सामना चालू करायचा आहे. अगदी भरधाव ऊन आहे आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय. भरपूर उन्हाचा तडाखा लागतोय परंतु या क्रिकेट पासून आपण पाहत आहोत कोणी वंचित राहिलेला नाहीत. आपण पाहत आहोत मोसम कोणतंही असू द्यात. आता आपण पाहायला गेलं तर पावसाळी रबर बॉल 18 झालेत. 18 पावसाळी क्रिकेट 18 झालेत. 18 पावसाळी क्रिकेट देखील आपण भरपूर वेळा पाहिले आणि म्हणजेच आता पाहायला गेलं तर 12ही महिने क्रिकेट हे चालू आहे आणि त्याचमुळे जरी किती ऊन असू द्यात, जरी किती पाऊस असू द्यात आणि आता कोणतंही क्लायमेट असू द्यात, क्रिकेट आता मात्र थांबणार नाहीत. अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस नियोजन प्रत्येक ठिकाणी पाहत असतो. जागेवरती बॉल आहे. टॅप करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहत आहोत. हवा तसं टायमिंग साधू शकलेले नाहीत. प्रॉपर कनेक्शन असणं गरजेचं आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती बॉल घ्यावे लागतील. त्यानंतर मोठे फटके येऊ शकतात. इथे आलेली फक्त सिंगल. आशिष यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती त्याने देखील पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल खर्च केली. 19 धावा. हात खोलावे लागतील. आता सुरुवात करावी लागेल. हाणामारी करावी लागेल. मोठे फटक्याच्या शोधामध्ये राहावं लागेल. पाहुयात स्ट्रायकर एंडला यावेळेस आपल्याला धनंजय पाहायला भेटतायत. अगदी बाउन्सर. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत आणि यस 22 पंच सांगताय 2 धावा. बैटर में नहीं आता, 22 का एक्स्ट्रा में है. दो सिंगल के लिए 22 में. चला तर या 2 धावा आता काउंट होत आहे धाव फलकाला आणि धावा झाला टोटल 21 धावा. 21 ऑन बोर्ड. 21 वरती धाव फलक पाहायला भेटतोय. या ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहत आहोत. षटकार चौकारापासून फक्त वंचित ठेवायचा आहे या उद्देशाने गोलंदाजी होते. इथे देखील फिल्डिंग चांगली आहे. यावेळेस थ्रो पाहावा लागेल आणि त्यानंतर विकेट किपरला डायरेक्ट हिट करता आलेलं नाहीत. त्याचमुळे बाल बचवले गेलेत फलंदाज आणि इथे देखील आता 2 धावा कॅरी होत आहेत. मिळत आहेत 2 धावा धनंजयच्या खात्यामध्ये. या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक 23 ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती. कदाचित 5 ओव्हरचा सामना आहे. 2 विकेट लवकर गेल्यानंतर डाव सावरण्याचा हा प्रयत्न असावा. सेट बॅट्समन होत आहेत. वेळ थोडस घेत आहेत. यावेळेस विशेपला खेळायचं होतं. वेगामध्ये हा चेंडू टाकलाय. आशिषचा हा चेंडू अगदी भरधाव वेगामध्ये निघून गेलाय. बॅटचा फ्लो अगदी फिरवता बॉल निघूनच गेलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल पाहायला भेटतोय.
यावेळेस प्रॉपर टायमिंग, इथे बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, चेंडू झालाय सीमा पार, आलाय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. पुन्हा लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. आता धावा झाल्यात 35-35. दोन षटकारांना आपण पाहत आहोत. यावेळेस धाव संख्येला चांगलाच आकार दिला गेलाय. धनंजयनं हात खोलायला सुरुवात केलेली आहे या मॅच मध्ये, म्हणून मी म्हणालो होतो की कदाचित सेट होण्याचा प्रयत्न आणि कदाचित डाव सावरण्याचा तो प्रयत्न होता, परंतु त्यानंतर आशिष वरती हल्ला बोल झाला. आशिष थोडासा महागडा ठरला. 4 बॉल त्याचे चांगले होते आणि दोन्ही बॉल अगदी आपण पाहायला गेलं स्लॉट मध्ये होते, पार्किंग लॉट मध्ये पाठवले. नक्कीच आपण पाहत आहोत याच मैदानावरती अजून एक मोठं चषक आपण पाहणार आहोत, संडे ओपन. ओके, हा आपल्याला याच मैदानावरती मोठे टुर्नामेंट देखील अनुभवायला भेटणार आहे. अगदी आपण स्पर्धा पाहणार आहोत MKP चषक, आणि या MKP चषकाचे आपण पाहत आहोत ऑर्गनायझर असणार आहेत ते अमितजी चव्हाण साहेब. हे असणार आहेत या स्पर्धेचे ऑर्गनायझर आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. अमितजी चव्हाण साहेब यांची उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते, त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. अगदी भावा चषक पाहण्यासाठी आणि या चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी ते देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 36 धाबा धाव फलकावरती लोवर फुल टॉस. यावेळेस थोडंसं करेक्शन करता आहोत. 2 ओव्हरमध्ये 35 होत्या, पहिल्या बॉलवरती 2 आल्यात, 37 झालेल्या आहेत, 37 झालेल्या आहेत धावा. आणि दुसरा डॉट बॉल, बॉलर पराग वेट केलं होतं. या चेंडूचा फटका फसलाय. विकेट किपर डाऊन द बॉल, फिल्डिंग चांगली होते. विकेट किपरनं झेल पकडलाय. कल्पेश होतोय आउट. मला नाराज करता आहोत. यावेळेस आपण पाहत आहोत व्यासपीठावरती उपस्थिती पाहुणेवरांची पाहायला भेटते. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुणेवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. आपण पाहत आहोत भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय अश्विनजी शेट्टी साहेब आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत त्यांचा अख्खा सगळ्याचा सगळा परिवार आपल्याला पाहायला भेटतोय. मित्र परिवार उपस्थित आहे, त्यांचा आम्ही मनापासून या भावा चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. साहेब आपण आलात, नक्कीच आपण पाहत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठाची आणि आमच्या या भावा चषकाची आपण अगदी या भावा चषकाची आपण शोभा वाढवली आहे. आपलं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आज पाहायला गेलं तर साहेबांबद्दल म्हणायला गेलं तर नेहमीच राजकीय परिपटल असू द्यात, त्यानंतर शैक्षणिक सामाजिक क्षेत्र असू द्यात,
अगदी त्यांचं नाव मात्र अग्रगण्य असतं. त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत नितेशजी सपकाल साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. भावा चषक 2025 मध्ये आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा प्रथमतः मी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. मॅच दरम्यान पाहत आहोत SRK या संघाच्या विरोधामध्ये आपल्याला लाईन बॉईज हा संघ पाहायला भेटतोय. बॅटिंग करतात लाईन बॉईज संघाने. आता धाव फलकावरती धावा 40 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी हे व्यासपीठ आपण पाहत आहोत आज गजबजून राहिलंय कारण अंतिम दिवस आहे. अगदी आपण पाहत आहोत यावेळेस अश्विनजी शेट्टी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांनाच अगदी आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अगदी त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित झालेला आहे. त्यांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. पायावरती बॉल यावेळेस चाललाय बॉल. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे 30 सर्कल मध्ये. चांगली फिल्डिंग. थैंक यू पवार सर. और हमारे बीच उपस्थित अश्विन शेट्टी सर बीजेपी सर चिटनीस बहुत ही शानदार सहयोग देते हैं हर नलपाड़ा गांधीनगर के लड़कों को, सभी युवाओं को, सभी को कंधे से कंधा मिलाकर चलते हैं अश्विन शेट्टी सर. थैंक यू. भावा चषक 2025 में आप सभी का स्वागत. और अश्विन शेट्टी सर का स्वागत करेंगे धीरज सिंह भावा ग्रुप अध्यक्ष. आइए सर. ओ कैमरा. यस आपण पाहत आहोत हा यथोचित मान आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. ज्या पाहुणेवरांची आपण आतुरतेने वाट पाहिली ते पाहुणेवर अश्विनजी शेट्टी साहेब यांचा हा यथोचित मान आणि सन्मान होतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केले जातंय. साहेब आपण आलात, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. और विजय शेट्टी सर का भी स्वागत करते हैं भावा चषक 2025 में. और नितेश का भी स्वागत है. नलपाड़ा के युवाओं को बहुत ही शानदार सपोर्ट करते हैं. थैंक यू. मैच का लुत्फ उठाते हुए अश्विन शेट्टी और विजय शेट्टी सर, थैंक यू सो मच. ओवर टू पवार सर. यस धन्यवाद जेडी सर. अगदी आपण पाहत आहोत विजयजी शेट्टी साहेब आणि अश्विनजी शेट्टी साहेब उपस्थित झालेत आणि त्यांचे सन्मान आपण पाहिलेत. आज आमचे सन्माननीय लाडके नितेश सरांचा देखील यथोचित सन्मान आपण पाहत आहोत. ते देखील साहेबांच्या सोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील हा सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आपल्याला नितेश सर पाहायला भेटत आहेत. त्यांचं देखील स्वागत. हा बॉल आपण पाहायला गेला तर यावेळेस अशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतायत फलंदाज, परंतु तटस्थ पंच आहेत. यावेळेस देखील आतमध्ये येणारा हा बॉल पुन्हा एकदा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन वरती बॉल हा देखील आदळला गेलाय. एक धाव संख्येच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. टोटल 43. चांगला सामना रंगेल. चांगली फाईट पाहायला भेटते आणि हे व्यासपीठ पहा. आज अंतिम दिवस आहे. अगदी आजचा दिवस पाहायला गेला तर मेगा फायनल अगदी आजच खेळवली जाणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. तो देखील आपल्याला सामना पाहायला भेटेल. परंतु आज उपस्थिती आम्हाला प्रत्येक पाहुणेवरांची प्रार्थनीय होती आणि सगळेच पाहुणेवर सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. यावेळेस खराब फिल्डिंग, थोडंसं बॅकअपसाठी फिल्डर आलेत, त्यानंतर बॅकअप चांगलं मिळतंय. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हा होता. धनंजयच्या बॅटमध्ये सरळ बॅटने काय फटके आलेत. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तिथे 2 धावा त्याने कॅरी केल्या. धावा झाल्यात 45. लोवर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. फिल्डर आहेत डीप मधनं येत आहेत. 2 धाव संख्येचा प्रयत्न पुन्हा चालवला गेलाय. फेकी स्ट्रायकर एंडला होईपर्यंत धनंजय पुन्हा स्ट्रायकर एंडला पोहोचतोय. 2 धावा धनंजयच्या खात्यामध्ये. धनंजय पोहोचलाय. यावेळेस आपण पाहत आहोत 19 वरती आणि धावफलक 47.
अगदी आपण पाहत आहोत अजून एक चांगला चेंडू टाकला गेला. इथे देखील हा डॉट बॉल शेवटचं षटक आहे आणि ती शुभमची चांगली गोलंदाजी होते. 47 धावा धावफलकावरती आज जे पाहुणे आम्ही व्यासपीठावरती पाहत आहोत अश्विनजी शेट्टी साहेब आज वेळात वेळ काढून आलेले आहेत आणि त्यांचं आपण पाहायला गेलं तर एक स्वतःचे 2 हॉस्पिटल आहेत. एक हॉस्पिटल आपण पाहू शकता ते म्हणजेच वृंदावन आणि दुसरं हॉस्पिटल वसंत विहार. अगदी कोणालाही जर गरज पडली तर नक्कीच आपण अश्विनजी शेट्टी साहेबांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नेहमीच मदत त्यांच्याकडनं मिळू शकते आणि नेहमीच गोरगरिबांना ते मदत करत आतापर्यंत आलेले आहेत. कारण राजकीय परिपटल असू द्यात, सामाजिक क्षेत्र असू द्यात, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात आणि क्रीडा क्षेत्र असू द्यात, सगळ्या क्षेत्रामध्ये अश्विनजी शेट्टी साहेबांचे कार्य भरपूर मोठं आहे. आणि आज आपण पाहत आहोत क्रीडा क्षेत्रासाठी ते सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. भाभा चषकामध्ये आपण साहेबांना पाहत आहोत. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाल्या 47 आणि 5 ओव्हरमध्ये करायच्या 48 धावा. व्यासपीठाला आपण पाहत आहोत राजेशजी करोतिया साहेब हे देखील उपस्थित आहेत. ते देखील आपण पाहत आहोत आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आयोजन कसं आहे, नियोजन कसं आहे आणि त्यापेक्षा खेळ कसा चालवला गेलाय हे सगळंच काही पाहण्यासाठी राजेशजी करोतिया साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा हा सन्मान आपण पाहत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. हा सन्मान राजेशजी करोतिया साहेब यांचा होतोय. साहेब आपण देखील आलात, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज सगळेच मान्यवरांची मांदियाळी आम्हाला व्यासपीठावरती पाहायला भेटते आणि त्यापेक्षा महत्वाचं की वेळात वेळ काढून आलेले आहेत सगळेच मान्यवर. प्रत्येक पाहुणेवरांची उपस्थिती आज आम्हाला प्रार्थनीय आहे कारण आज अंतिम दिवस आहे. आज अगदी आपण पाहत आहोत धावा झाल्या टोटल, पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. 47 झाल्यात आणि करायच्यात 48 धावा 5 ओव्हरमध्ये. हे पूर्णपणे व्यासपीठ गजबजून राहिले. विजयजी शेट्टी साहेब आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत अश्विनजी शेट्टी साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण आलात, या स्पर्धेची शोभा आपण खरोखर वाढवली आहे. चला तर फिल्डिंग लगेच सेट होईल आणि त्यामुळेच सारखे रायडर्स संघ आपले फलंदाज लगेचच आपण देखील पाठवून द्यायचे आहेत. अगदी आज पूर्णपणे बहरदार आपल्याला नियोजन हे स्पर्धेचं पाहायला भेटतंय. 2च दिवसाची स्पर्धा, काल देखील भरपूर चांगले सामने आम्ही पाहिले. आज देखील भरपूर चांगले सामने रंगलेले आहेत आणि उर्वरित यानंतर आपण विनर वर्सेस विनर हा देखील सामना खेळवणार आहोत. म्हणजे या संघामधनं जो संघ जिंकेल तो थेट खेळणार आहे पुढची लढतमध्ये किंग्स माडा संघाच्या विपक्षामध्ये आणि ती देखील एक मोठी लढत होऊ शकते. पाहूयात, परंतु या मॅच मध्ये कोण बाजी मारेल हे देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चला फिल्डिंग सेट करायचे आहे आणि त्यानंतर फलंदाज आपण SRK रायडर्स संघ लवकरात लवकर पाठवून द्या. रॉय आणि किरण कदाचित हे पाहायला भेटतील फलंदाज. ओपनिंगचे पेअर सातत्याने हे फलंदाज आम्ही पाहिलेत, परंतु यावेळेस पाहूयात काही बदला होईल की पुन्हा एकदा तीच जोडी पाहायला भेटेल SRK रायडर्स संघाकडनं. यस, रॉय आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. SRK रायडर्स या संघाकडनं आपण पाहत आहोत रॉय आणि किरण, 2 धुरंधर फलंदाज आहेत. 2 अगदी आपण पाहत आहोत नावाजलेले फलंदाज आहेत. चला फिल्डिंग सेट करा, फिल्डिंग सेट करा. वेळ विलंब कमी खर्च करायचा आहे जेणेकरून आपण जे फायनल सेमीफायनल असतील चांगले ओव्हर म्हणजे जास्तीत जास्त ओव्हरचे खेळू शकतोय.
त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा. अगदी ही मान्यवरांची मांदियाळी पुन्हा एकदा व्यासपीठ अगदी कॅचअप केलं जाते. दीक्षित लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅचअप केली जाते, उभ्या देशभर पोहोचवली जाते. युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक राजे अगदी या मॅचचं एन्जॉयमेंट घेत आहेत. सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात आणि मोठ्या संख्येने इथे देखील प्रेक्षक राजे अगदी आपण मॅच घेत एन्जॉयमेंट करत असताना पाहायला भेटत आहेत. सगळ्यांचं स्वागत करूयात आणि वळूयात मॅचकडे. करण यावेळेसला आपण पाहतो करणला रन वाचवण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज केलंय. पहिला चेंडू हवेमध्ये मारलाय, मिड विकेट मध्ये फिल्डर नाही दिसत, परंतु प्रयत्न करतायत. हो धडपडतायत, जान जाय पर शान ना जाय या उद्देशाने फिल्डिंग पाहायला भेटली. खरोखर खूप चांगले प्रयत्न पाहायला भेटलेत. एफर्ट साठी अगदी आपण पाहत आहोत या टाळ्या वाजवल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहत आहोत इथे मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल काही वेळ राहिला आणि तिथे 2 धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. SRK रायडर्स या संघाचा फलंदाज किरणच्या खात्यामध्ये 2 धावा आणि याच खात्यात टीमच्या खात्यामध्ये देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग तर नव्हतं, प्रॉपर इलिव्हेशन देखील नव्हतं. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकित एरियामध्ये. डिक्लेअर झोन 2 धावा पंच कळवतायत. आज आपण पाहत आहोत आज वेळात वेळ काढून आलेले सन्माननीय अश्विनजी शेट्टी साहेब आणि त्यानंतर विजयजी शेट्टी साहेब अगदी आज वेळात वेळ काढून उपस्थित झाले होते. अगदी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. साहेब आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपण आलात आणि आमच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवली आहे. आपलं मनापासून आपला आभार व्यक्त करत आहोत. यावेळेस साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत, परंतु जो अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला आहात, हे जे अमूल्य वेळ आपण दिला त्याच्यासाठी आम्ही आभारी आहोत. यस नाव बॅक टू क्रिकेट. धावा झाल्यात, धाव फलकावरती 4. फलंदाजी करतायत यावेळेस SRK संघ. मिड विकेट मधनं बॉल आपण पाहत आहोत 38 सर्कल मध्ये अडवला जातोय. चांगली फिल्डिंग, चिकी सिंगल फक्त मिळाली या चेंडूवरती देखील आणि धावा आता 5 पाहायला भेटतायत. रॉय यावेळेस स्ट्रायकर एंडला आता पोहोचलाय. धावा झाला टोटल 5. यावेळेस पहा, टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेक्निक सर्व काही एकाच फटक्यामध्ये पाहायला भेटलंय. बॉल आपण पाहत आहोत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. उत्तुंग आसमानी टोला, उडन खटोला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे फटका. फक्त बॅटचा फेस खोलला होता आणि प्रॉपर टायमिंग मिळालं, प्रॉपर टायमिंग जुळालं आणि तिथे ठोकला हा षटकार. आता ताकदीने मारायचा होता, आता ऑन साइडला खेचायचा होता, इथे नाही कनेक्शन झालं. धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये 11. एकही विकेट गेलेली नाहीत. ही देखील जमिनीची बाब राहिली आहे SRK संघाकडे. 1 ओव्हर 11 धावा. या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत मित्रांनो सोमनाथजी दगडे साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सोमनाथजी दगडे साहेब, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये.
ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. टार्गेट चेस केलं जाते ते 48 धावसंख्येचं. आता राहिले 24 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. बॉलर आहे कल्पेश. 4 ओव्हरमध्ये अजून देखील 37 धावा. चांगला पाठलाग चालवला गेला. विकेट एकही गेलेली नाहीत आणि आता पिटूचं दुसरं षटक. इथे आता पाहूयात धावा किती काढल्या जातील. पहा, ही मशीन आहे. ही आयोजकांनी स्पेशल मशीन मागवली आहे साफसफाईसाठी. पहा, हे वादळ होतं. ऑर्डर आहे. ओके, चला अगदी आपण चला वळूयात मॅच कडे. कल्पेश फुल टॉस. यावेळेस फटका चांगला आहे. स्ट्रोक सिलेक्शन चांगला आहे. रिव्हर्स स्वीप फटका, स्विन शीटचा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला. यावेळेस बॅकवर्ड पॉइंटला चौकार. जेव्हा जेव्हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय असतो तेव्हा तेव्हा फलंदाज हे फटके यशस्वी सजवू शकतायत. हाय कॉन्फिडन्स पाहायला भेटलाय किरणचा या मॅच मध्ये. चांगलं आपण पाहत आहोत. टायमिंग साधतायत, हे महत्वाचं आहे. धावा झाल्यात आता 15. 23 बॉल मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा लेट कट केलं गेलंय. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय. तिथे आता पाहूयात चौकार येईल की घोषांकित एरियामध्ये जाईल, हे हा प्रश्न असेल. आणि आता चाललाय बॉल डिक्लेअर झोतामध्ये. यस, घोषांकित एरियामध्ये. पंच सांगतायत या फटक्यावरती 2 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव फलकावरती 2 धावसंख्येच्या मदतीने 17 धावा झाल्यात. आता 22 बॉल मध्ये हवायत 31 धावा. सेन्सिबल क्रिकेट. कॅल्क्युलेशन अगदी मनामध्ये चालू आहे फलंदाज किरणच्या. किरण चांगलेच रन वसूल करतोय आणि कल्पेशला इथून विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेट नव्हती. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत विकेट आलेली नाहीत. एक बाजू जर तुम्हाला सेव्ह करायची असेल तर तुम्हाला विकेट घेणं गरजेचे आहे. क्लासिकल फटका आहे. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला भेटतोय. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला. की सिंगलच फक्त मिळू शकते किरणच्या खात्यामध्ये. या फटक्यानं तो पोहोचलाय 12 वरती. धाव फलक टोटल पोहोचलाय 18. 18 ऑन बोर्ड विदाउट लॉस. SRK टीम 21 बॉल 31. पुन्हा एकदा पुश करो खुश रहो. रॉयच्या खात्यामध्ये सिंगल आणि आता धावा झाल्या टोटल 19. 19 वरती धाव फलक. ऑन साइडला यावेळेस देखील मनगटाच्या सहाय्याने बॉलला वळवलंय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा पुन्हा एकदा किरणच्या खात्यामध्ये येत आहेत. सिंगल डबलला देखील तितकीशी भर दिलेली आहे. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल आलेलं बरं असं फलंदाज सांगतायत या फटक्यांनी. 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहिला या ओव्हरचा. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आला 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 11. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर झाल्यानंतर पाण्याची मागणी होते, हे लक्षात ठेवा. चेंडू टाकून झाल्यानंतर पाणी आपण घेऊन जायचं आहे. 21 धावा झाल्या. शेवटचा बॉल कल्पेश. रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर. अगदी समालोचन कक्षामध्ये हा चेंडू चाललाय. आमचे JD सर तिथे आहेत. बॉल अडवला गेलाय. चेंडू सीमा पार चौकार.
शेवटच्या बॉलला देखील चौकार आला आणि धावा झाला टोटल आता 25. 18 बॉल मध्ये 23 धाव संख्येची गरज. 18 चेंडू 23 धावा. तो ले लो। मेरे प्लेयर को मिलने का टाइम नहीं, मैं तो ऐसे नहीं बता रहा हूँ। जिस दिन टाइम टू टाइम वो बैठते, जिस दिन बैट नहीं लगा तो तू सोचेगा कि मैंने तो मैच लूँ कैसे। चला तर 2 ओव्हर मध्ये 25 झालेले आहेत आणि 18 बॉल मध्ये हवाय 23 धावा. 48 चा पाठलाग करत असताना आपल्याला एसआरके संघ पाहायला भेटतोय. यानंतर विनर वर्सेस विनर ही एक मोठी लढत पाहायला भेटेल. किंग्स माडा संघाच्या विपक्षामध्ये विजेता संघ अशी लढत असणार आहे आणि त्याचमुळे या मॅचला देखील महत्व आहे. पाहुयात कमबॅक करण्यासाठी गोलंदाज तिसऱ्या ओव्हर मध्ये येतोय. बॉलर संकेत. यस, यावेळेस पुढचा दरवाजा बंद आणि मागच्या दरवाजातून झाली चोरी. क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज आउट. हे पहा काय घडलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा पूर्णपणे पुढचा तर अगदी आपण पाहतो तिन्ही स्ट्रिक दाखवल्या होत्या आणि बरोबर आपण पाहत आहोत गोलंदाजानं त्रिफळा उडवलेला आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन आउट झालाय रॉय. पहिल्या विकेटचं पतन. 25 वरती पहिला धक्का. आता 17 मध्ये हवाय 23 धावा. संकेत भोईरच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली. न्यू बॅट्समन यावेळेस आपल्याला न्यू बॅटर पाहायला भेटेल. आशिषनं धावा खर्च केला होता. आशिषला 2 षटकार मारले होते गोलंदाजी करत असताना. आता ते वसूल करावे लागतील आणि जर ते वसूल आशिषने केले तर मी तर म्हणे सहज सामना जिंकू शकतायत, कारण समीकरण राहिले 17 बॉल 23. मिस टायमिंग आहे. प्रयत्न तर षटकार मारण्याचाच होता. फिल्डर अगदी 3 धावतायत. तिन्ही फिल्डरच्या बरोबर मध्ये चेंडू होता 1 सेकंदावरला आणि पाहता पाहता आशिषच्या खात्यामध्ये 2 धावा येत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली पाहायला भेटते. किरण या मॅच मध्ये चांगली फलंदाजी किरणने दाखवलेली आहे. 7 द्यावी लागेल आशिषला. धावा झाला टोटल आता 27. 16 बॉल मध्ये 21 धाव संख्येची गरज. लेट कट करायचं होतं. पॉइंट आणि कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे फसलाय. वेगामध्ये चेंडू होता आणि तिथे आता आपण पाहत आहोत डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. यस, डॉट बॉल पाहायला भेटतोय. 27 वरती धावफलक स्थिरावलंय. आता 15 चेंडू 21. इथे आता आपण पाहत आहोत विकेट किपर आणि गोलंदाजांना देखील चुकी केलेली आहे. यस, पंच वळले. दोन्ही हात समांतर. धाव येईल अवांतर आणि बॉल तिकडे चाललाय घोषांकित एरियामध्ये देखील. पंच सांगतायत 22-2 आणि वाईट बॉल. 1च्या 3 धावा. हा मोठा बोनस मिळालाय 3 धाव संख्येचा. पंधरा चेंडू मध्ये आता 18 धाव संख्येची गरज. विजयाच्या समीत
विजयाची स्वप्न दाखवतायत फलंदाज आशिष आणि किरण. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. मग गेला चेंडू एक्साची धाव का खर्च केली हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय संकेत भोईर हा गोलंदाज. एक्साच्या धावा रोखावा लागतील. आता 14 बॉल मध्ये हवा 18 धावा. मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. यावेळेस बॉल जाईल आता एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय दणदणीत खणखणीत चौकार. चौतीस धावा धाव फलकावधी. 13 चेंडू आता 14 ची गरज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहतात बॉल फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट सहजरित्या झालेली आहे. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा आशिषनं सिंगल काढलेली आहे आणि त्याचमुळे आता पुन्हा स्ट्रायकर एंडला तो दिसेल आणि धावा झाल्या टोटल 35. आता 12 बॉल मध्ये हवाय 13 धावा. 12 चेंडू 13. चला फिल्डिंग लवकरात लवकर सेट करायचे आहे. जास्तचा वेळ खर्च करू नका. लक्षात घ्या 12 चेंडू आणि 13 धावा. पानी लाने के लिए भेजा है। बारा चेंडू मध्ये 13 धावसंख्येची आहे गरज. कल्पेशला एखादा चमत्कार करावा लागेल. गुच्छामध्ये जर विकेट आले तर इथे कमबॅक होऊ शकतोय आणि तेच आता करावं लागेल कल्पेशला. पाहूयात वेगामध्ये चेंडू. वेगाचं उत्तर वेगानंच दिलंय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह अँड इट्स अ बिग वन सिक्सर. करायला सुरुवात झालेली आहे आशिष कडनं. 2 त्याला मारले होते, 1 तर मारलाय. यस आता दुसरा देखील मारलाय. हा मात्र भरपूर उंच आणि भरपूर लांब देखील. लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार आशिषच्या बॅटमधनं लगातारचा दुसरा बिग वन. डीजे धाव संख्या झाली आहे स्कोर लेवल. 1 धाव संख्येची गरज. बिग हिट करूनच मॅच फिनिश करायची होती. यावेळेस अजून वेट करावं लागेल थोडं SRK सिंगाला. 9 चेंडू मध्ये 1 धाव संख्येची गरज. स्कोर लेवल झालाय. यावेळेस विजेता फटका आपण पाहत आहोत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारानं मॅच फिनिश. अभिनंदन SRK संघ तसेच हार्ड लक लाईन बॉय संघ. चला टॉस साठी या लगेचच.